आम्हाला नाही सांगितलं. आता आम्ही पूर्ण खाणार. चला मग करा ट्राय. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. उन्हाळा चालू आहे, काहीतरी थंडगार अशी रेसिपी दाखवूया म्हणून मी आज आईस्क्रीमचा बेत केलेला आहे. त्यासाठी लागणारं साहित्य हे घेतलंय मी अर्धा लिटर म्हशीचं दूध. त्यानंतर त्यातलंच थोडंसं दूध वाटीत काढून घेतलंय. हे घेतलंय घरचंच क्रीम घेतलेले साय. नंतर हळदी वाटी, साखर, थोडंसं इसेन्स लागणार आहे आणि मँगो आईस्क्रीम बनवायची आहे मुलांसाठी, मुलांच्या आग्रहास खातर. तर मग त्यासाठी मी मँगो पण घेतलेले आहेत 2 आणि हे अल्फान्सो मँगो घेतलेले आहेत मी. तर आता इथे आता आपण जे दूध काढून घेतलं होतं त्यात मी आता थोडंसं गव्हाचं पीठ घालणार आहे. 2 ते 3 टेबलस्पून थिकनेससाठी घालायचं आहे हे आपल्याला. हे छान असं मिक्स करून घ्यायचे, लम्प्स सगळे काढून घ्यायचे त्याच्यातून. आणि जसं आपण एखाद्या भाजीला आळण वगैरे घालतो त्या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे. दूध उकळलेलं आहे, त्यात मी घालते आहे अर्धी वाटी साखर. साखर जास्तही नाही घालायची, त्याने मग आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स तयार होतात, म्हणून साखर जरा कमीच घालायची आहे. करू का? हां, साखर आटलेली आहे आपली. आता यात मी आता हे गव्हाचं जे मिश्रण बनवून घेतलं होतं ते मी आता या दुधात घालणार आहे आणि याला छान असं मिक्स करत राहायचं आहे. लम्प्स होऊ द्यायची नाहीये. इथे आता आपण दुधाचं मिश्रण आपलं बॉईल होतंय, थोडं आटत आहे, तोपर्यंत आपण आता आंबा कापून घेऊया. आंब्याचा कलर बघू शकतात किती छान आलेला आहे. आंबा हा आईस्क्रीम बनवताना अगदी गोड असला पाहिजे. पण हा अशा पद्धतीने पण कट करू शकतो. अशा पद्धतीने जर कट केला तर त्यातला गर वाया जात नाही आणि छान असा कट होतो. अशा पद्धतीने त्याचे सगळे वरची साल काढून घ्यायची. बघू शकताय मग सालीला काहीच गर राहत नाही आंब्याचं आणि आपल्याला सगळा पल्प मिळतो. मग अशा पद्धतीने मग आपण त्याचा गर काढू शकतो. बघू शकताय. बघू शकताय आपलं हे मिश्रण आता अशा पद्धतीने चेक करायचं रेडी झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून हे थंड करून घेऊया. मिश्रण थंड होईल तोपर्यंत आपण मँगोचा हा आपण पल्प तयार करून घेऊ किंवा त्याचं ज्यूस बनवून घेऊया. यात पाणी काही घालायचं नाहीये, फक्त मँगोचा ज्यूसच वाटून घ्यायचा आहे आपल्याला. इथे आपला मँगोचा ज्यूस म्हणजेच पल्प बनवून रेडी झालेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने त्याला छान असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून. आता हे आपलं मिश्रण गार होतंय. त्यातच आपण आता ही साय घालून घेणार आहोत. इथे आता मी घरच्या दुधाची साय घेतलेली आहे. क्रीम घेतल्याने आईस्क्रीमला छान असं क्रीमी स्ट्रक्चर येतं, म्हणून क्रीम हे घालायचं. फ्रेश क्रीम अमूलचं असेल तर ते घालू शकतात किंवा मग व्हिप क्रीम पण घालतात. पण मी इथं आपल्या घरच्या दुधाचं साईचं जे क्रीम होतं तेच घालते.
इथे आता मी 2 ते 3 थेंब इसेन्स घालणार आहे. इसेन्स ॲडिशनल आहे, घातलं तरी चालतं, नाही घातलं तरी चालतं. अशा पद्धतीने इसेन्सने थोडासा आपल्या आईस्क्रीमला फ्लेवर येतो. व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. हा मँगोचा पल्प रेडी केलेला आहे. हे मिश्रण जरा गार झालं की मग आपण इथे आपलं हे मिश्रण गार झालेलं आहे. आता हे आपण मँगो पल्पमध्ये टाकून घेऊयात आणि त्याला छान मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊयात. बघू शकताय, वाव किती छान असा त्याला परफेक्ट असा मँगोचा कलर आलेला आहे आपल्या आईस्क्रीममध्ये. आईस्क्रीम मिक्सचर असं मस्त असं बनवून रेडी झालेलं आहे. अशा पद्धतीने आपलं हे मिक्सचर बनवून रेडी झालेलं आहे. मिक्सरमधून मी त्याला ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता हे आपण डब्यामध्ये टाकून सेट करायला ठेवणार आहोत. एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आहे ते आपल्याला, जेणेकरून त्याच्यात आईस क्रिस्टल्स तयार होणार नाहीत. अशा पद्धतीने हे मिक्सचर आपण आता फ्रीजरमध्ये 5 ते 6 तास सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. त्यानंतर काढल्यावर मग बघूया. आईस्क्रीमचा कलर किती परफेक्ट आलेला आहे, विदाऊट फूड कलर. अगदी मस्त असं आणि आईस्क्रीम पण छान सेट झालेलं आहे. मी हे एकदा मिक्सरमध्ये काढून परत सेट केलं, ते काय मी तुम्हाला दाखवलं नाही. तर आता फायनली आपलं हे आईस्क्रीम खाण्यासाठी अगदी रेडी झालेलं आहे. तर आता बघूया. बघू शकताय, परफेक्ट असं आईस्क्रीम आपलं बनलेलं आहे आणि खाण्यासाठी अगदी रेडी झालेलं आहे. अशा पद्धतीने आलं ना तोंडाला पाणी, तर सगळ्यांनी अशा पद्धतीने हे आईस्क्रीम ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.